धर्मध्वजाची पुनर्स्थापना म्हणजे रामराज्याची ओळखच, पंतप्रधान मोदी यांनी सांगितली धर्मध्वजाची महती। धर्मध्वजाची पुनर्स्थापना करण्याचा विधी संपन्न, संपूर्ण श्रीराम मंदिरावर दिमाखानं पुन्हा फडकला धर्मध्वज। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवर 11 किलो वजनाचा रेशमी धर्मध्वज, सर्व ऋतूंमध्ये सदा फडकत राहील हा धर्मध्वज। अयोध्येत पंतप्रधान मोदींकडून सप्त मंदिरात अभिवादन, धर्मध्वज पुनर्स्थापनेसाठी पंतप्रधान मोदींची उपस्थिती। पंतप्रधानांच्या हस्ते राम पंचायतन आणि बालक रामाच्या मूर्तीची आरती, सरसंघचालक भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ हजर। धर्मध्वजाची स्थापना होणे म्हणजे जुन्या जखमा भरून येणे, पंतप्रधान मोदी यांनी जागवली राम जन्मभूमी आंदोलनाची आठवण। जे स्वप्न पाहिलं ते अतिभव्यतेनं संपन्न झालं, सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून समाधान व्यक्त। आजचा दिवस लाखो रामभक्तांच्या बलिदानाच्या संपन्नतेचा दिवस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य। स्थानिक निवडणुकीसंदर्भात सुनावणी आता शुक्रवारी, राज्य निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे निवडणुकांवर तलवार टांगते। पुढील सुनावणी होईपर्यंत निवडणुकांची घोषणा नको, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। संजय राऊतांच्या भेटीला उद्धव ठाकरे, दुर्धर आजारानं संजय राऊतांची प्रकृती खालावली, राऊतांच्या तब्येतीची उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारपूस। IITच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवा, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य, मंत्री जितेंद्र सिंह बॉम्बे नावावर समाधानी। वर्ध्याच्या खुर्सापूर जंगलात वाघांची दहशत, वन विभागाला 30 डिसेंबरपर्यंत जेरबंद करण्याची परवानगी। कुणालाही मतदान करा पण भाजपला मतदान करू नका, महादेव जानकरांची भाजपवर टीका, तर भाजप जातींमध्ये भांडणं लावणारा पक्ष, जानकरांचा घणाघात। भटक्या कुत्र्यांना पकडून निवाऱ्याची सोय करा, शाळा कॉलेज रुग्णालय परिसरात कुत्रे सोडू नका, सरकारचे सर्व महापालिका नगरपालिका नगरपंचायतींना आदेश। चव्हाण प्रचार करायला सिंधुदुर्गात येत आहेत, हरल्यावर कुठे तोंड दाखवणार, रवींद्र चव्हाणांवर निलेश राणेंची टीका। राज्यातील भजनी मंडळांना मिळणार 25,000 रुपये, तब्बल 1800 भजनी मंडळांसाठी निधी वितरणास मंजुरी। शिल्पा खोत यांचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं, आमदार निलेश राणेंचा आरोप। ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील चिमुकल्या बहीण भावाचा मृत्यू, गंगापूर छत्रपती संभाजीनगर मार्गावरील घटना। माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 41वी पुण्यतिथी, कराडच्या प्रीती संगमावर नेत्यांकडून अभिवादन। छत्रपती संभाजीनगरात पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेचा बनावट कागदपत्रांसह मुक्काम, ATS आणि IB कडून महिलेची कसून चौकशी। TET पेपर फोडला प्रकरणी महेश गायकवाडला अटक, कोल्हापूर पोलिसांकडून एकूण 18 जणांना अटक।